मुकबधीर तरुणास अमानुष मारहाण, जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात खळबळ. तुळजापूर खुर्द येथील 5 जणांवर गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल. तुळजापूर शहरातील जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात मुकबधीर तरुणास बांधून काठीने आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी घडली. तू आमच्या भागात का आलास असे म्हणत 5 जणांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेत राजेश श्रीमंत पवार वय वर्ष 32 राहणार घाटशी रोड पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तो लहानपणापासून मूकबधीर असून घटनेनंतर त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादी कांताबाई अभिमान चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास राजेश यास मारहाण होत असल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर त्या कुटुंबियांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तेथे राजेशचे दोन्ही हात बांधून डोक्यावर, तोंडावर, बरगड्यांवर, गुप्तांगावर काठीने तसेच लाथाबुक्क्याने बेदम मारहाण सुरू असल्याचं दिसून आलं. मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि पुन्हा आमच्या भागात दिसलास तर जिवे मारू अशी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सूरज हरिश्चंद्र जगदाळे, प्रतीक जगदाळे, गणेश जगदाळे, राजाभाऊ देशमाने, शंतनू नरवडे सर्व राहणार तुळजापूर खुर्द यांच्यासह इतरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. घटनेनंतर जखमी राजेश पवार यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून या प्रकरणाची नोंद तुळजापूर पोलीस ठाण्यात झालेली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होते आहे. पाहत रहा तुळजापूरनामा न्यूज चॅनेल, धाराशिव, तुळजापूर. ते आम्हाला पोराला फोन केले होते, मारून हाणमार करून बांधून. पोरग फोन केला आहे, मुक्याला बांधले ती म्हणले, मारले ती म्हण जा. आम्ही गेलो 4 जण. गेल्यावर सोडला पोरानं मला निष्करण मारायला लागले. आम्ही मसनवाट्यात आम्ही इथला, आम्ही कुठं जात नाही, मी इथला सारखं इथंच येतो. चाय प्यायला लागलो तर मला मारायला लागला. म्हणलं तर ते हाणमार करून आम्हाला या ग तुम्ही इकडं तुम्हाला दाखवतो म्हणून आम्हाला गेल्यावर हाणमार करून आम्हाला ढकली करून पूरला मारले, जिंजे ओढले आणि मला ढकलले. दोन्ही हे दोंड उचलून अजून मारायला अंगावर यायला लागले आम्हाला. मग आम्ही 4च बाय, आम्ही काय करायचं? आणि पोरग तर बांधून कशाला सोडायला लागलीच, अजून मारून टाकायचं प्रयत्न करता, कशाला इकडे इरव्यात यायचं आमच्याकडं असं म्हणायला लागले आम्हाला. आणि पदर ओढून त्या आमच्या भाचीचं पदर ओढायला लागलं ना, आम्ही सोडवायला जातो, आम्हाला ढकलायला लागले, धोंडे घालायला लागले आम्हाला. त्या बाचीचं पदर ओढलं नाही, गालावर हाणले आणि आम्हाला ढकली करून आम्हाला ओढायला. आम्ही 4च बाया दिसला त्याला, 4च बाया दिसला. आम्ही तर असा हल्ला केला आमच्या मुख्यावरून आमच्यावर. आमचं कोणच पोरं नव्हते. तक्रार द्यायला कधी आला होता? काल 7 वाजता इकडं आला, बांधलेलं तसंच आम्ही घेऊन आलो 7 वाजता. तक्रार घेतली नाही कालपासून? कालच्या धरून आम्ही हिंडायला लागलो, तक्रार घेतलं नाही. घेतले नाही तक्रार. आता घेतली तक्रार? आता घेतले ती, पण ती काय घेतले ते आम्हाला काय माहित नाही. आमचं पोरग दवाखान्यातच पडून आहे. उठायलाही नाही, चालायलाही नाही, काय नाही. परगडे हात सगळं पाठीवर तोंडावर. आमच्या आत्याच्या मुलाला बांधून ठेवलं होतं तिथं. आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला पण मारहाण केलेत त्याने आणि असं ढकली पण केल्यात आणि पदर पण ओढलेत त्याने. कुणी मारले ते आम्हाला नाव पण माहित नाही त्यांचं, पण तिथं आता लिहिलं आम्ही सगळं. जगदळे काय जगदळे कोणती पार्किंग कशी काय झालं नेमकं? ती मूग बदर आहे त्याला मारलेत त्याने आणि बांधून ठेवून आम्हाला फोन लावले होते. म्हणजे मुक्याच्या भावाला, मग मुक्याचा भाऊ आम्हाला फोन लावला, असं मारले तिथं जावा. त्यानं परगावी होतं. किती जणांनी मारले? जगदळाच्या हॉस्पिटल कॉम्प्लेक्स कुठे? जगदाळच्या कॉम्प्लेक्स कसे. कुणाला मारले? मुक्याला आमच्या. आणि तुम्ही कशासाठी मारले? कशासाठी काय ना, आमच्या हिऱ्यात यायचं नाही म्हणून मारलं. पुन्हा काय झालं? पोलीस स्टेशनला आल्यावर काय झालं? पोलीस स्टेशनला आल्यावर आम्हाला घेतला म्हणून नुसते एक कागद देऊन हाकलले आम्हाला. आणि दवाखान्यात ऍडमिट केलं, अजून रिटर्न आलं. काय ना काय 9 वाजता पोलिसांना पाठवतो म्हणले. 9 वाजता पण आलं नाहीत. अजून रिटर्न चाललो होतो आम्ही आज सकाळी येऊन. अजून पण घेतले नव्हते. आता ते लोक आल्यावर घेतलेत आमचे सगळं. कुठं मारले?
कॉम्प्रेस पार्किंग पासून पूर्ण शरीराला मारलंय. सगळ्या गाळ्यांना गोळदाम केले ती पोराला. लाकडं चुरा झाले तिथं मारून त्याच्या अंगावर. गाडी बी तिथंच आहे आमचं. आणि ते गमजामध्ये दगड बांधून त्या दगडांना पण मारलेत त्याला. किती जण होते? 6 जण होते. 6 जण होते. तिघ मारले ती 6 जण हात धरले ती, हात पाय धरून मारले ती बांधून. तक्रार घेतली का पोलिसांनी? आता घेतले. आता घेतले ती बी कसं घेतले ती का अजून जीव मारायचं धमकी देऊन अजून काय करते, काय पैसे खाऊन रद्द करते ती. काय कळ